मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिलेल्या आदेशानंतर ठाण्यातल्या मनसैनिकांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर मानपाडा येथील टपाल कार्यालयात आंदोलन केलं। मनसेच्या जनहित आणि निधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। मानपाडा टपाल कार्यालयातल्या परप्रांतीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना भेटून मनसैनिकांनी त्यांना मराठी भाषेच्या वापराचा आग्रह धरला। स्वतःच्या राज्यात पाहुणे बनू नका, महाराष्ट्रात मराठीचा वापर करा, अशा आशयाचे टी-शर्ट मनसैनिकांनी यावेळी परिधान केले होते। मनसेच्या वतीनं मराठी भाषेच्या आग्रही वापरासाठी लालबागच्या आयकर भवनाबाहेरही आंदोलन करण्यात आलं। विविध बँकांसह सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये मराठी भाषा आग्रहाने वापर करण्याबाबत मनसेच्या वतीनं आस्थापनांना इशारा देण्यात येतोय। आणि मनसेची ही सध्याची भूमिका केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिली आहे। मराठी प्रेम हे अस्तित्व दाखवण्यासाठी जिवंत झालेलं प्रेम आहे। त्यांना काय काल स्वप्न पडलं का की बँकेमध्ये मराठी बोलली जात नाही, हिंदी बोललं जातं? हे फक्त स्वतःचं राजकीय अस्तित्व जिवंत आहे हा दाखवण्याचा मनसेचा हा केविलवाना प्रयत्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।